कोरोना महामारीच्या काळात 2022 डडमल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. जेजाबाई व ज्ञानेश्वर डडमल या दोनही आई वडिलांचं निधन झाल्याने रागिणीच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं. आयुष्याच्या कठीण वळणावर रागिणी एकाकी व हतबल झाली होती. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत आमदार यांनी पुढाकार घेऊन रागिणीला दत्तक घेतलं. तिच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी स्वीकारून तिला नवजीवन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज दिनांक 7 मे 2026 रोजी बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे स्वर्गीय ज्ञानेश्वर डडमल यांची कन्या श्री सौका रागिणी हिचा व श्री शरद धोटे यांचे चिरंजीव नरेश यांचा शुभविवाह सोहळा उत्साहात व मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळेस मुलीच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर दिसून आली. त्याचप्रमाणे राजू पारवे हे सहपत्नी यांनी मुलीचं कन्यादान सुद्धा केलं. राजू पारवे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतं. आज माझ्या रागिणीचा विवाह सोहळा झाला आणि तोही उत्साहात पार पडला. आज कन्यादान करण्याचा योग मला आला. जीवनामध्ये एक आनंद असा असतो ज्याला द्विगुणित करत असताना डोळ्यामध्ये ते अश्रू लपवून राहतात. खऱ्या अर्थाने रागिणी ज्यावेळेस 2022ला हिचं छत्र हरपलं, कोरोनामध्ये हिची आई गेली आणि मी तासला जेव्हा गेलो तिथे बघितलं की हिला कोणीच नव्हतं, आई नाही, वडील नाही. अशा परिस्थितीत त्यावेळेस मी शब्द दिला होता की तुझं लग्न मी करून देईन. आज तो दिवस उजाडला. आज सर्व नाते गोते सगळे जमा झाले आणि एक बाप म्हणून आज मला तो अनुभव मिळाला की एका मुलीचं लग्न काय असतं. तर आज रागिणीचं लग्न झालं त्याचा आनंद. याप्रसंगी माझे आमदार श्री सुधीरजी पारवे, सुषमा श्रीरामे, श्री भास्करजी यंगळे, सतीश चौधरी, संजय मोहोड, गंगाधर फलके, अमित झाडे, रितेश राऊत, जितेंद्र रेवतकर, क्षितेश खानोरकर, कृष्णकुमार मिश्रा, हरीश नानहे, राकेश नौरकर, अमित लाडेकर, बाळाजी मुंगळे, मनोज दांदडे, सुधाकर पडोळे, जयानंद नवाल, वैशाली पेंदाम, मिथिला तिडके, रमेश भजभुजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सपत्नीक कन्यादान करण्याचा भावनिक व समाधानाचा क्षण अनुभवता आला. उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्यास शुभ आशीर्वाद देत त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. महादर्पण करिता भूपेश पाठराबे, उमरेड.